नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती शेतकऱ्यांना नक्कीच धक्का देणारी आहे। मग आता ही महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये राज्य सरकारने 36,586 कोटी रुपयांची कर्जमुक्ती होणार असल्याची घोषणा केली। तरीही ही योजना कर्जमुक्ती नव्हे तर कर्ज वसुली योजना असल्याचे अटी आणि शर्तींवरून समोर आले आहे। या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या कर्जापैकी थकीत कर्जाला ही योजना लागू आहे। वास्तविक 2017 आणि 2019 कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची कर्जे मोठ्या संख्येने थकीत आहेत। त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे 50,000 रुपयांवर बोळवण होणार आहे। 31 मार्च 2027 पर्यंत शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरील रक्कम भरणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे राज्य सरकारने यंदाच्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम देण्याऐवजी ते पुढील आर्थिक वर्षामध्ये देण्याची तरतूद एक प्रकारे केली आहे। निकषहीन अनुदान आणि विनामूल्य सेवा यावरील राज्य सरकारचा खर्च गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे। यामध्ये प्रामुख्याने कोणीही मागणी न करता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली। त्यामुळे राज्यात तिजोरीला खड्डा पडला आहे। राज्य सरकार सध्या आर्थिक परिस्थितीची झुंजत असल्याने कर्जमाफी विना अटी शर्तीची देणे शक्य नाही, असे काही मंत्री खासगी सांगतात। परिणामी 2019च्या लाभार्थी कर्जदारांना या योजनेमध्ये अट टाकून त्यांच्या कर्जमाफीला मर्यादा घालण्यात आली आहे। राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये 2022 पासून 2026 पर्यंत तब्बल 18,98,000 शेतकरी कर्जदारांची संख्या कमी झाली आहे। याचाच अर्थ हे शेतकरी थकबाकी तर असून त्यांची कर्जे वर्षानुवर्षे थकीत आहेत। मागील खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले होते। राज्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कर्जे थकीत आहेत। यंदाच्या गळीत हंगामात राज्यातील 83 कारखान्यांनी 934 कोटी रुपयांची FRP अजूनही दिलेली नाही। परिणामी त्याचा कर्ज वसुलीवर परिणाम झाला आहे। तरीही राज्य सरकारने 2019 पासूनच्या कर्जदारांना कर्जमाफी दिली जाईल असे सांगून एक प्रकारे शब्दच्छल केला आहे। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना विविध बँकांमधील कर्ज खात्यांवरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण 50,000 रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार आहे। तत्पूर्वी या शेतकऱ्यांनी 50,000 रुपयांवरील कर्जाची आणि व्याजाची रक्कम बँकेमध्ये जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे। 31 मार्च 2027 पर्यंत जे शेतकरी ही रक्कम भरतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेमध्ये सर्वाधिक शेतकरी संख्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12,71,000 शेतकऱ्यांच्या 13,80,000 कर्ज खात्यांसाठी 5,808 कोटी रुपयांची गरज आहे। मात्र या शेतकऱ्यांची सध्याची थकबाकी किती आहे याबाबतची आकडेवारी सरकारने दिलेली नाही। त्यामुळे राज्यस्तरीय बँका समितीच्या आकडेवारीनुसार जर 2022 पासून 2026 पर्यंत कर्जदार शेतकऱ्यांची आकडेवारी कमी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। प्रोत्साहनपर लाभ घेण्यासाठी 23,73,000 शेतकऱ्यांच्या 28,05,000 कर्ज खात्यांसाठी 10,225 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे। मात्र तत्पूर्वी 2024 आणि 25 आणि 26 या आर्थिक वर्षातील कर्जाची परतफेड करणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे 3 आर्थिक वर्षांपैकी 2 आर्थिक वर्षामध्ये ज्यांनी कर्जमाफीची परतफेड केली आहे त्यांना या योजनेचा लाभ देऊ असे सरकारने सांगितले असले तरीही सलग 4 वर्षे ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, नक्कीच सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, परंतु ज्या अटी आणि शर्ती याच्यामध्ये घातलेल्या आहेत हे शेतकऱ्यांना परवडणारं नाही आहे। शेतकरी बांधव याच्यावरती नाराज देखील झालेले आहेत। आता शेतकऱ्यांचं पुढे पाऊल काय असणार आहे आणि सरकारच्या संदर्भात काय पाऊल असणार आहे ते पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातील माहिती देखील आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोतच। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।